असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमचा मोठा करिश्मा यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला। राज्यामध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये एमआयएमची मुसंडी बघायला मिळते आहे आणि 29 पैकी 13 महानगरपालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल 125 नगरसेवक हे विजयी झाले। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 उमेदवार विजयी झाले, तर मालेगावमध्ये 20 नगरसेवकांनी विजयाची गवसणी घातली आहे। मुंबईमध्ये एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकलेत। समाजवादी पार्टीला मागे सारत अनेक ठिकाणी एमआयएमची सरशी झाली आहे। तर एमआयएमचे अमरावतीमध्ये 12, ठाण्यामध्ये 5, नागपूरमध्ये 6 नगरसेवक विजयी झालेले आहेत। ओबीसी साहेबांना मी शर्त लावली होती की साहेब 20 पेक्षा सीट्स आमचे येणार नाही आहे करके, आणि खऱ्या अर्थाने माझाही जे विश्वास होता की मागच्या वेळी आम्ही 25 सीट जिंकलो होतो, यावेळी आम्ही 33 पर्यंत जाणार आहे आणि मलाही विश्वास होता की आम्ही 26 ते 28 पर्यंत आम्ही जिंकू शकेल। पण 33 सीट जिंकणं म्हणजे मलाही आश्चर्य आहे आणि याच्यासाठी मी सगळ्या शहरवासियांचा खूप खूप धन्यवाद देतो। तर विचारल्याशिवाय कोणाशीही युती करू नका अशा सूचना आणि आदेश ओवैसींनी दिलेत। एमआयएमच्या विजयी नगरसेवकांना अशा सूचना देण्यात आल्या। असदुद्दीन ओवैसी यांनी विजयी नगरसेवकांसाठी हे फरमानच धाडलंय। शहराच्या विकासासाठी काम करण्याच्या सूचना देखील असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेल्या आहेत। स्ट्रांगली ये बात भी कहना चाहूंगा, जहां जहां एमआईएम के कॉरपोरेटर्स कामयाब हुए हैं वो पॉलिसी मैटर में कोई डिसीजन ना लें जब तक पार्टी का कोई फैसला नहीं होता। जाहिर है आपसे कंसल्ट किया जाएगा, आपसे बात होगी, चाहे वो कोऑप्शन का मेंबर हो, चाहे वो स्टैंडिंग कमेटी बनाने का जो भी हो। इस मसले में पार्टी आपसे बात करेगी, उसके बाद जो डिसीजन होगा आप उसको जरूर फॉलो करिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।